शिरपूर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 7 दिवसाचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात NSS कॅम्पचे कार्यक्रमाधिकारी श्री BN आयरे सर, सहकारी श्याम पाटील सर, मी SR देसते सर, आमचे विद्यार्थिनी हेमांगी आणि सर्व NSS कॅम्पचे विद्यार्थी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। NSS कॅम्प संदर्भात माहिती देते विद्यार्थिनी हेमांगी। आम्ही विविध कार्यक्रम राबवले, आम्ही विविध ठिकाणी गेलो होतो। आम्ही पाहिलं की विविध ठिकाणी खूप अस्वच्छता होती, आम्ही तिथे स्वच्छता केली आणि विविध लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं किंवा मुलींना शिकायला मिळत नाही, त्यामुळे त्यांना आम्ही ते पण सांगितलं की मुलींना शिकवा। आणि विविध ठिकाणी लोकांनी 18 वर्ष पूर्ण आहे पण मतदान अजून करायचं सुरुवात केलेली नाहीये। ती सुरुवात त्यांना म्हणजे त्यांची नावं घेतली आम्ही, ज्यांची इथे शौचालय नाही त्यांची नावं घेतली। त्यामुळे आम्ही खूप ठिकाणी असं पाहिलं की मुली शिकत नाहीयेत, काही मुलींना तर शिकायलाच मिळत नाहीये, कामाला जावं लागतं, घरी कोणीच नाही राहत, इथे घरांची परिस्थिती खूप वाईट आहे। त्यामुळे आम्ही NSS कॅम्पच्या मार्फत आम्ही हे सगळं पाहिलं, इथे स्वच्छता केली। त्यामुळे थँक्यू। आतापर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रत्येक गावात जाऊन खेड्यामध्ये जाऊन शिबिर आम्ही घेत आहोत आणि हे जे शिबिर आमचं महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय TV पाटील सर यांच्या नियोजनाने आम्ही सर्व खेड्यामध्ये जाऊन जेवढं 7 दिवस आम्ही शिबिर घेतो, एक दिवशी वन डे कॅम्पसुद्धा घेतो। शासनाकडून जे योजना येत असतात या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत केवळ त्या शौचालय असेल किंवा इतर बेघर असतील किंवा त्याच्यानंतर मतदान जनजागृती असेल, खेड्यामध्ये स्वच्छतेचा फार मोठा प्रॉब्लेम येत असतो, समस्या येत असते। या समस्येचे निराकरण आम्ही या शिबिराच्या माध्यमातून करत असतो, जेणेकरून गाव आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जास्त सर्वात महत्त्वाची समस्या किंवा स्वच्छतेची समस्या आहे। तर ही स्वच्छता कशा पद्धतीने दूर करता येईल, विद्यार्थ्यांच्या लोकांचे आरोग्य कशा पद्धतीने ठेवता येईल, हे आम्ही या जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो। Audio Jungle. चले पोरी।